श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संसार करत असताना कितीही भांडणं होऊ द्या, पण जेवणाच्या वेळेला जी जेवण तयार करते ना, ती असते बायको. घर खर्च मॅनेज करून त्यातून उरलेला एक एक रुपया तो जमा करून तेच पैसा अडचणीच्या वेळी तुम्हाला देते ना, ती असते बायको. श्रोते हो, संकटाच्या वेळी कोणी तुमच्या सोबत उभा असो कोणी नसो, पण संकटाचा सामना करण्यासाठी बळ देणारी ती असते बायको. घरातील सर्वांची काळजी घेणारी, घराला बांधून ठेवणारी आणि घराला घर पण देणारी ती असते बायको. म्हणून श्रोते हो, संसार सुखाचा करण्यासाठी, आनंदाचा करण्यासाठी बायकोला जपा, तिला प्रेम द्या, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हा जन्म पुन्हा नाही, ही नाती पुन्हा नाही, म्हणून कोणी तोडणारा असेल तर तुम्ही जोडणार व्हा, आणि कोणी रोसणारा असेल तर तुम्ही मनवणार व्हा. वयाकडून सुंदर क्षण चोरायला शिका, कारण जबाबदाऱ्या कधीच वेळ देत नाहीत. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा. मदत करणाऱ्या हातांची उंच देव कधीच रिकामी ठेवत नाही. आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. तो रडून जगला तर प्रवास खूप लांब वाटेल, आणि हसून जगला तर प्रवास कधी पूर्ण होईल हे कळणार सुद्धा नाही. तुम्हाला जो कंटाळलेला आहे त्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. ओझ बनून राहण्यापेक्षा आठवणीत राहिलेलं कधीही चांगलं. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागू नका, ते प्रदर्शन आहे. आपल्यापासून कधी कोण्या जीवाला दुःख पोहोचू नये, हेच खरं देवाचं दर्शन आहे. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर जवळचे असणारे सुद्धा दूरचे. आवडती व्यक्ती किती चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. जर तुम्ही फक्त प्रॉब्लेमचा विचार करत राहिलात तर प्रॉब्लेम अजून वाढत जातील. जर तुम्ही उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागला तर अजून पर्याय सापडतील. सुख सुविधा असणं म्हणजे समाधानी असणं, हा केवळ गैरसमज आहे. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी असणं म्हणजे समाधानी असणं. झेप अशी घ्यायची की आपल्याला नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे. वेळ बदलली की सगळंच बदलतं, अगदी आपण जीवापाड जपलेली माणसं सुद्धा. पैशापेक्षा महत्वाचा असतो तो म्हणजे विश्वास, कारण पैसा उसनं घेता येतात, पण विश्वास कुठल्याच किमतीत मिळत नाही. शब्दांचं मोल जपायचं असेल तर जिभेचा तोल हा सांभाळावाच लागतो. पैसा फक्त तुमचं राहणीमान बदलू शकतो, तुमच्या व्यक्तिमत्वात असलेली तुमची लायकी नाही. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठी मोठी नाती संपवतो. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात.
जेव्हा बाप समजतो तेव्हा तो आजूबाजूला नसतो. आपल्या माणसांना किती अंतर द्या ती आपलीच राहतात. परक्यांना कितीही जीव लावा ती परकीच राहतात. जे उशिरा भेटतं ते शेवटपर्यंत सोबत राहतं. आपलीच कुत्री जेव्हा आपल्यावर भुंकायला लागतात तेव्हा समजून जायचं की त्याला कोणीतरी दुसऱ्यानं भाकरीचा तुकडा टाकलेला आहे. महत्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकला जाणारा कावळा 10व्याला बोलावला जातो. आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधालाही मागं टाकते. जिथं समोरून संवाद संपवला जातो तिथं आपण ही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. वेळ माणसाची जेव्हा खराब असते तेव्हा मदत करण्याऐवजी सल्ले जास्त मिळतात. काही शब्द मनाला इतकं लागतात जे आपण कितीही प्रयत्न केलं तरी विसरू शकत नाही. लोक तुम्हाला अहंकारी म्हणत असतील तर म्हणू देत, कारण त्यांच्या मनाप्रमाणे कोणी वागलं नाही की ते त्या व्यक्तीला अहंकारी ठरवून मोकळं होतात. आयुष्यात कधीच हार मानू नका. कोणी काही बोललं तरी चालेल, त्याकडे लक्ष देऊ नका. लोकांना दाखवून द्या, स्वतःला सिद्ध करा. आज नावं ठेवणारे उद्या तुमची ओळख सांगतील. दुसऱ्यावर हसणं फार सोपं आहे, पण दुसऱ्याकरता रडणं फार कठीण आहे. त्यासाठी अंतःकरण लागतं. आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला. जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणालाच मोठेपणा समजतात. नातं हे पावसासारखं कधीच असू नये. गरजलं बरसलं की निघून गेलं. नातं हे नेहमी हवेसारखं असावं. गडबड नाही, गोंधळ नाही, शांत पण कायम सोबत.